पुणे प्रकरणामधला आरोपी गौरव आहुजानं माफी मागितल्याचं समोर आलंय आणि मी केलेलं कृत्य चुकीचं आहे असं वक्तव्य आता गौरव आहुजा करताना पाहायला मिळतोय। मला संधी द्या आणि माफ करा असं सुद्धा गौरव आहुजा म्हणतोय। पुढच्या 8 तासात येरवडा पोलीस ठाण्यामध्ये हजर होईल असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी हा जो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतो, त्याचा शोध सुरू आहे। काल माझ्याकडून जे पब्लिकमध्ये कृत्य झालं होतं ते खूप चुकीचं होतं आणि मी मनापासून माफी मागतो। संपूर्ण जनता व पोलीस डिपार्टमेंट आणि शिंदे साहेबांना मनापासून माफी मागतो। मला माफ करा आणि मला एक चान्स द्या। सॉरी। काल माझ्याकडून जे पब्लिकमध्ये कृत्य झालं होतं ते खूप चुकीचं होतं आणि मी मनापासून माफी मागतो। संपूर्ण जनता व पोलीस डिपार्टमेंट आणि शिंदे साहेबांना मनापासून माफी मागतो। मला माफ करा आणि मला एक चान्स द्या। सॉरी। काल माझ्याकडून जे पब्लिकमध्ये कृत्य झालं होतं ते खूप चुकीचं होतं आणि मी मनापासून माफी मागतो। संपूर्ण जनता व पोलीस डिपार्टमेंट आणि शिंदे साहेबांना मनापासून माफी मागतो। मला माफ करा आणि मला एक चान्स द्या। सॉरी। काल मी पुढच्या 8 तासात येरवडा डिव्हिजनला हजर होणार आहे। विनंती करतो प्लीज माझे कुठल्याही फॅमिली मेंबरला त्रास देऊ नका। तर आपण पाहतोय त्याने हात जोडून विनंती केलेली आहे, माझ्या कोणत्याही फॅमिली मेंबरला त्रास देऊ नका। पुणे प्रकरणामधला आरोपी गौरव आहुजा यांना माफी मागितली आहे। आपण त्याने जे अश्लील कृत्य केलं त्यावर बरेचसे पडसाद उमटले आणि त्यानंतर तो स्वतः माध्यमांसमोर आलेला आहे आणि त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केलेला आता आपण या स्क्रीनवर पाहतोय। पुणे प्रकरणामधला आरोपी हा गौरव आहुजा यांना आता माफी मागितल्याचं समोर आलंय आणि मी केलेलं कृत्य चुकीचं आहे असं सुद्धा गौरव आहुजा म्हणतोय। मला एक संधी द्या, मला माफ करा आणि पुढच्या 8 तासांमध्ये येरवडा पोलीस ठाण्यामध्ये मी हजर होईन असं सुद्धा त्याने स्वतः व्हिडिओ पोस्ट करत म्हटलेलं आहे। कुणाचं जे प्रकरण झालं की त्यांनी बरेच अश्लील हावभाव केला आणि त्यामुळे हे प्रकरण बरंच पेटलेलं होतं, त्याचा शोध सुरू आहे। मात्र त्याने त्यातच हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, त्याने माफी मागितलेली आहे। मला एक संधी द्या, माझ्याकडून चूक झाली असं सुद्धा त्याने या व्हिडिओमध्ये म्हटलंय। मी गौरव आहुजा, राहणार पुणे। काल माझ्याकडून जे पब्लिकमध्ये कृत्य झालं होतं ते खूप चुकीचं होतं आणि मी मनापासून माफी मागतो। संपूर्ण जनता व पोलीस डिपार्टमेंट आणि शिंदे साहेबांना मनापासून माफी मागतो। मला माफ करा आणि मला एक चान्स द्या। सॉरी। अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, अगदी थोडक्यात की आज सगळे उमटलेले या संदर्भातले पडसाद आणि त्यानंतर याचा आता माफीनामा। मोठ्या संख्येनं जो रोष आहे तो आपण पाहिला। गौरवच्या हॉटेल समोर आंदोलन देखील झाली, त्याचा फोटो देखील जाळण्यात आला, त्याच्या फोटोला जोडे देखील मारण्यात आले आणि या सगळ्यानंतर गौरवला शोधण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथकं रवाना झालेली असताना गौरव सापडत नाही। मात्र गौरवच्या माफीनाम्याचा व्हिडिओ समोर येतो आहे। पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या टीम, पोलिसांच्या येरवडा पोलिसांच्या टीम गौरवला शोधतात, मात्र अजूनही गौरव फरार आहे। तो अटक कधी होतो, पोलिसांच्या ताब्यात कधी येतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चितपणे म्हटलेलंच आहे की 8 तासामध्ये पोलिसांच्या समोर उभं राहतो। आता त्या चौकशीमध्ये आणखी काय समोर येतं, काय म्हणतो याकडे सुद्धा लक्ष असेल। ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।